एक खरं दुःखद बातमी आहे आपल्या सगळ्यांकरता, सर्व भारतीयांकरता ती नक्कीच आहे. रिंकू सिंगचे वडील राहिले नाहीत, त्यांचं निधन झालं आहे. तर तो असेल असं वाटतंय का? शक्यता थोडीशी धूसर आहे. माझ्या माहितीप्रमाणे तो कलकत्त्यात येऊन दाखल होणार आहे. आणि निलेश, खूप सामान्य वाचक, सामान्य दर्शक हे उचलली जीभ लावली टाळ्याला अशा टाईपची बरीचशी काय विधानं करत असतात. यांची लायकी नाही खेळायची, यांना काढून टाका, यांना फक्त पैसे पाहिजे, त्यांना देशासाठी खेळायचं नाही आहे. पूर्वीच्या काळात ₹25 मिळायचे, आता इतके कोटी रुपये मिळतात. सगळ्या मॅचेस फिक्स असतात, यांना फक्त IPL खेळायचं असतं. वाटेल त्या गोष्टी बोलत असतात. परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे, हे खेळाडू मानसिकदृष्ट्या किती कणखर असतात याचं हे उदाहरण आहे. सचिन तेंडुलकर 1999-2000च्या वर्ल्ड कपच्या वेळेला त्याचे वडील गेले. तो इंग्लंडहून भारतात आला, अंत्यसंस्कार केले आणि मॅच खेळायला परत गेलेला होता. डोळे बटाट्यासारखे सुजलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी त्यावेळेला मॅच खेळून भारतीय संघाला जिंकण्यासाठी मदत केलेली होती. विराट कोहलीची तीच कथा आहे. वडील गेलेले असताना, त्यांचं शव घरी असताना हा दिल्लीची रणजी ट्रॉफी खेळला, मॅच वाचवली आणि परत जाऊन त्याने अंत्यसंस्कार केले. रिंकू सिंगची तीच गोष्ट आहे की त्याच्या वडिलांना 4th स्टेज कॅन्सर एकदम डिटेक्ट झाला. तो जाऊन भेटून आला, परत तो चेन्नईला हजर होता आणि आत्तासुद्धा तो गेलाय परत अंत्यसंस्कार करून. माझ्या माहितीप्रमाणे तो कलकत्त्याला परत येतोय. सगळ्या या गोष्टी सोप्या नसतात. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हे खेळाडू जेव्हा भारतीय संघासाठी खेळतात, काय तन्मयतेने खेळतात. यश अपयश कोणाच्या हातात नाही आहे. जर त्यांनी खराब खेळ केला, टीका व्हायलाच पाहिजे, सणकून टीका व्हायला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही उचलली जीभ लावली टाळ्याला करता, तेव्हा मला जरा वाईट वाटतं आणि या गोष्टी लक्षात घेतल्या जात नाही. याचा खेद होतो की हे खेळाडू भारतासाठी खेळत असताना काय विचारांनी, कित्येक जी त्याग असतात ते किती सहजतेने करतात. त्यामुळे रिंकू सिंगच्या मागे संपूर्ण संघ उभा आहे. आणि मी म्हणेन की त्याच्या वडिलांच्या मृत्यात्म्याला शांती लाभो एवढीच आपण प्रार्थना करू शकतो. पण परत एकदा सांगतो, माझ्या माहितीप्रमाणे तो कलकत्त्यात येऊन दाखल होणार आहे. वा, ग्रेट. म्हणजे दोन हात तिसरं मस्तक आहे त्याच्यासमोर. खरं तुम्ही योग्य सांगितलं की हे लोक जे बोलणारे आहेत किंवा लिहिणारे आहेत, तर त्यांचे आत्या, मामा, काका, त्यांच्या वडिलांची, त्यांच्या आजोबांची, पणजोबांना जर ॲडमिट जरी केलं तरी ऑफिसमध्ये सुट्ट्या मारणारे हीच लोक आहेत. ह्याचे ते वडील त्या दिवशी हे झालंय ते तुम्हाला कळलंय, पण त्याच्या अगोदर 4 दिवस तर काहीतरी घडत असेल, हो ॲडमिट ना. झाले असतील. किंवा तुम्ही जर तुमच्या घरात नाहीत आणि फोन आला की बाबा कोणतरी पडलंय, तरी तुमच्यामध्ये काय घडत असतं, तुम्हाला धावपळ असते घरी निलेश, जायची. सिराजचं सुद्धा मी ॲटलिस्ट उदाहरण द्यायचं राहिलं माझं. सिराजचं सुद्धा वडिलांचं स्वप्न होतं की मोहम्मद सिराजनी भारतासाठी खेळावं आणि टेस्ट क्रिकेट खेळावं. जेव्हा त्याचं टेस्ट क्रिकेटचं पदार्पण होत होतं ऑस्ट्रेलियामध्ये, तेव्हा त्याचे वडील गेलेले होते. त्याला अंत्यसंस्कारांना सुद्धा हजर राहता आलेलं नव्हतं. या गोष्टी, ही दुःख पचवण्याची ताकद या खेळाडूंमधनं कुठनं येते मला माहीत नाही. परंतु या गोष्टींचं भान आपण ठेवलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. अगदी खरं आहे. त्याच्या मागचा त्याग दिसत नाही. त्यांना येणारे पैसे किंवा त्यांनी जे ब्रँड त्यांच्या मागे धावतायत ते फक्त लोकांना दिसतं. एक खरंच दुःखद घटना आहे आणि ह्याचा फरक पूर्ण टीमवरती नक्कीच पडतो बरं का. कारण ज्यावेळेस तो समोर असतो त्यावेळेस तुम्ही जोक मारू शकत नाही, तुम्हाला थोडे रिस्ट्रिक्शन्स येतात, तुम्ही तेवढं खुलके त्याच्याशी बोलू शकत नाही. त्यामुळे अख्ख्या टीमलाच थोडं शेलमध्ये जाते टीम, नाही का? होणार, परिणाम होणारच. कारण संघातला खेळाडू हा तुमचा सहकारी नसतो रे, तो तुमचा नातेवाईक झालेला असतो. तुम्ही एखाद्या टीममध्ये जेव्हा खेळता, तुमची क्लबची जरी निलेश टीम असली तरी तू त्याला सहकारी मानतोस का तुझ्या नातेवाईकाच्या येस. पेक्षा मोठा मित्र तो तुझा झालेला असतो? हे एकदा विचार करून बघ. म्हणजे कसं कळतं आपल्याला की आज रिंकू सिंगच्या मागं संपूर्ण संघ उभा आहे. मी याच्याकरता म्हणतोय की त्याच्यावर कोसळलेल्या आभाळाची पूर्ण कल्पना संघातल्या सहकाऱ्यांना आहे. आणि मी तुला अगदी 100% खात्री सांगतो की जेव्हा तो कलकत्त्याला परत येईल तेव्हा अख्खा संघ त्याच्या सोबत उभा असेल. अगदी खरं आहे. ते व्हायलाच पाहिजे आणि ते घडणार, आणि खास करून भारताच्या संघात तर हे नक्कीच घडेल.